अरे मला नाही बोलायचं मी चल नाही आम्हाला जाऊ दे ना. नाही मी बोलत आहे काही. अरे उशिरा बाहेर चल नंतर बोलतो काय बोलायचं. घेतली 2 गोळ्या 3 गोळ्या घेतल्या एका मागे. चल चल. जेव्हा माझ्या ऋषिकेश वेळेस मला प्रेग्नेंट राहिली होती मी, तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि जेव्हा त्याच्या वेळेस जन्म झाला तेव्हा खूप आनंद होऊन सगळ्या घरातल्या माणसांनी खूप आनंद व्यक्त केला. खूप आनंद व्यक्त केला. मला खूप म्हणजे उत्साह होऊन मला खूप चांगलं वाटलं तेव्हा. जेव्हा थोडा मोठा होत गेला तेव्हा खूप बंडखोर होता. अतिशय खट्याळ होता लहानपणी तो. आता फार शांत झाला आणि आता एक वेगळ्या ह्याच्यात पदार्पण करायला तो. आणि आमच्या सुनबाई जे भेटली आम्हाला ती अतिशय चांगली भेटली. आम्हाला आनंदित आहेत आम्ही दोघंही त्याच्याबद्दल. आणि तो बी सगळं व्यवहार संसार सुरळीत चालवल अशी एक मी त्याच्या आशा मानतो. या परिवारात जेव्हा मी विवाह करून आले त्यावेळेस ऋषी 2 वर्षाचा होता. त्यावेळेस पासून मी त्याला ओळखते. त्याचं लहानपण खूप चिडचिडपणा किंवा खोडकरपणा किंवा जिद्दीपणा ह्या याच्यामध्येच गेलं. आणि लहानपणापासून मी त्याला ओळखते. त्याला प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळेस त्याचे नाना शेतात गेले तरी त्याला करमायचं नाही. नाना शेतातून आलं तरी त्याला नाना पाहिजे होते. नाना बाजारात गेले तरी त्याला नानाच्या गाडीवर बसून जायचं होतं. असं प्रत्येक वेळेस त्याने त्याची जिद्द पूर्ण करून घ्यायची. पण लहानपणी आम्हाला असं त्याच्या आईला पण मला पण आणि त्याच्या पप्पाला पण खूप फिकीर वाटायची. आई वडिलापेक्षा माझ्यापेक्षा काकूपेक्षा पण त्याच्या नानानी त्याला वडिलाच्या पलीकडलं खूप सांभाळलं. म्हणजे त्यांचे दोघांचे ऋणानुबंध खूप असे होते की त्याला पप्पापेक्षा नाना पाहिजे होते. तेव्हा पण कधी पण त्याला असं काही म्हणजे गल्लीतले पण एवढे भेट होते त्याला. जर थोडासा तो दिसलाही कुठे की लगेच शेजारच्या मुली वगैरे छोट्या छोट्या आला गो बाई ऋषी आता मला मालते ऋषी असं त्याला व्हायचं. आणि एवढा हेल्दी होता की कोणाला उचललाही जात नव्हता. लहानपणी त्रास दिला त्यानं, म्हणजे मम्मीला त्याच्या खूप त्रास दिला सगळ्यांना. सगळ्यात जास्त तर त्याच्या नानाला त्रास दिला त्याने. नाना असल्याशिवाय तर त्याला काहीच नाही पाहिजे. नाना जिथं असले तिथं नाना पाहिजे. पण आता शिवानीला तर हे सगळं ऐकून तिला टेन्शन येईल. पण शिवानी तू टेन्शन नको घेऊ असं तिला आपल्याला सांगावं लागेल. आपल्याला सांगायची गरजच नाही. एवढा मॅच्युअर झालाय आता तो खूप मॅच्युअर्ड झालाय. कधीच वाटलं नाही असं की ऋषीचं एवढं छान लग्न होईल. तो खूप नशिबाने त्याला एवढी सुंदर बायको भेटली. माझं नाव कल्याणी होकरणे. मी ऋषीबाईची सगळ्यात लहान बहीण आहे. तिघात एकटीच आहे मी आणि खूप लाडकी आहे. ऋषीबाई आहे स्वभावानं खूप चांगला आहे आणि खूप म्हणजे मोकळा बी आहे. फक्त थोडा चिडचिड आहे तर ते फक्त त्याची कोणती गोष्ट नाही जमली त्याला त्याच्यामुळे तो चिडचिड करतो. बाकी दुसऱ्यांवर कोणावर चिडचिड करत बी नाही. मी लातूरला होते. ऋषीबाई लातूरला बी माझ्यासोबत हनुमानासारखाच होता. माझ्यासोबत तसाच राहायचा. एका कॉलवर 2 मिनिटात माझ्यासाठी यायचा. माझ्या हॉस्टेलच्या खाली उभा राहायचा आणि बाई मी खाली आलो. बाईशिवाय मला घरात वर्डच नाही दुसरा. माझ्या नावाने कधीच मला बोलवलं जात नाही. आणि ही मी वहिनीकडून बी हीच अपेक्षा करते. वहिनी बी माझ्यासोबत तसंच वागतील. आणि आज 9 महिने झाले आम्ही वहिनीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. वहिनी आणि मला घरच्यांमध्ये वहिनीमध्ये दुसरा असा वेगळा बदल वाटलाच नाही की वहिनी बाहेरची आहे का काय येणार आहे म्हणून. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये। सलाम ले जाता हुआ उड़न खटोला और 3 बजाती हुई नागिन। Shake your body, girl.
पे शंका, अपने प्यार का बजा दो डंका, तेरे मेरे बीच में जो कोई भी आया उसकी लगा दो लंका। छोड़ छाड़ के दुनियादारी बस तेरे पीछे पड़ गया मैं, सपनों में तो ऑलरेडी घोड़ी वोड़ी चढ़ गया मैं। मुझको बेबी लक्की कर, बात हमारी पक्की कर, इतना क्या सोचे मुझे हाँ बोल के काम तो नक्की कर। मुझे जरूरत मेरे जैसे यार की, मुझे जरूरत मेरे जैसे यार की। तुझे जरूरत मेरे जैसे यार की, मुझे जरूरत तेरे जैसे यार की। चले जो उसको और चलाओ, नाचो छमा छम छम। ऊपर चढ़े या नीचे उतरे? ऋषिकेश आणि माझी भेट आमच्या फॅमिली थ्रूच झाली. 9 तारखेला आमचा साखरपुडा झाला, 9 फेब्रुवारीला. आमचं लग्न 23 मार्चला ठरलं होतं. तेव्हापासून म्हणजे आम्ही एकमेकाच्या संपर्कात आहे. थोड्याच वेळात आमचं लग्न होणार आहे आणि एकदम माझ्या मनात एकदम पूर्ण मिक्स फिलिंग आहेत. जसं की मी एक्सायटेड पण आहे, मला थोडीशी भीती पण वाटते, थोडीशी सॅड म्हणजे सॅड नाही म्हणता येईल, इमोशनल पण आहे, कारण फॅमिलीला सोडून यायचं. पण ज्या फॅमिलीमध्ये मी जात आहे ती फॅमिली म्हणजे मला अनोळखी वाटत नाही, कारण 1 वर्षापासून आमचं नातं आहे. तर 1 वर्षात मला सगळ्यांचे स्वभाव वगैरे कळालेले आहेत. सर्वात जास्त म्हणजे त्यांचा स्वभाव हा खूप छान आहे. म्हणजे इथून पुढे मला कसली टेन्शन किंवा काळजी करण्याची गरज वाटत नाही. नवीन घरात जायचं म्हटल्यावर थोडंफार वाटतं, पण ह्या फॅमिली नंतर म्हणजे ह्या फॅमिली सोबत माझं नातं एकदम असं घट्ट झालं, त्यामुळे मला तरी भीती वगैरे एवढी वाटत नाहीये, पण थोडंसं इमोशनल वगैरे आहेच. त्याचा आजोबा आहे, त्याचा चांगलं लेकरू फार चांगलं आहे, सगळ्याला सांभाळून घेणार, शाहू पण आहे, सगळ्या घराची काळजी घेणार. माझी तर सगळ्यात जास्त काळजी घेते, हुशार आहे. तर सगळं काही ठीक आहे. आम्हाला फार आनंद झाला त्याचं लग्न व्हायला. मी ऋषिकेशची आजी. ऋषिकेश माझा नातू लहानपणी खूप अवखळ होता, खूप नटखट होता आणि तो आता खूप चांगला झाला. आता खूप प्रामाणिकपणाने वागतो, जसं म्हणलं तसं ऐकतो आणि मोठ्यांचा मान राखतो आणि आजीचं वडिलांचं सगळं म्हणणं ऐकतो. खुदा में मानू नहीं पर मांगू